पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच। आमचे 9 खासदार आहेत, ते फुटणार नाहीत। ज्या बातम्या पेरल्या जात आहेत ती विकृती आहे। संजय राऊतांचा ऑपरेशन टायगर वरून हल्लाबोल। भोंदू अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर। शालार्थ आयडी घोटाळ्यात खरात सहभागी असल्याचा संशय। खरातने भावाला 2022 मध्ये शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारे सीए रडारवर। खरातच्या दोन्ही सीएची चौकशी सुरू। गैरव्यवहारासंदर्भात धागेदोरे हाती लागणार का, पाहणं महत्त्वाचं। भोंदू खरातच्या मोबाईलमधून मोठा खुलासा। 2,500हून अधिक महत्त्वाच्या नंबरसाठी कोडवर्डचा वापर। नंबर कोडमध्ये सेव्ह केल्यानं तपास यंत्रणांसमोर मोठं आव्हान। अशोक खरातशी नीलम गोऱ्हेंचे आर्थिक संबंध आहेत का, हे तपासा। तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप। आमदारकी मंत्रिपदासाठी अनेक वेळा भेटल्याचाही आरोप। एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या। एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा खडसे यांच्यावर गुन्हा दाखल। साखर कारखाना सुरू करण्याचं आमिष दाखवून जमिनींच्या खरेदीचा आरोप। सातारा झेडपी राडा प्रकरण। पोलीस अधीक्षकांना भोवलं। तुषार दोषींना पाठवलं सक्तीच्या रजेवर। आर्थिक वर्षाखेरीस अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग। सुट्ट्यांच्या दिवशीही तब्बल 207 GR काढले। रात्री उशिरापर्यंत सुरू होती लगबग। जेव्हा बटईदारच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, बॅनरवर फोटो नसल्याचा मुद्दा उचलत रोहित पवारांचं तटकरेंवर टीकास्त्र। आता पेट्रोल पंपावरही मिळणार रॉकेल। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। साताऱ्याच्या कराड तासवडे एमआयडीसीत मोठा स्फोट। केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानं 10 किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला। स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट। म्हाडाच्या 2640 घरांसाठी 15 मे रोजी सोडत। आजपासून नोंदणी, अर्ज विक्री तसेच स्वीकृती। युरोपात 12 टन किट कॅटची चोरी। चॉकलेट्सचा ट्रक इटलीहून पोलंडकडे वाटेतच झाला गायब। अचानक चॉकलेटने भरलेला ट्रक गायब झाल्यानं चर्चा। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड। सेन्सेक्स 1000हून अधिक अंकांनी कोसळला। निफ्टीही 250 पेक्षा जास्त अंकांनी खाली। राज्यातील काही भागात अवकाळीची शक्यता। आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। मुंबईतही हलक्या सरी बरसण्याची शक्यता। आज चेन्नई विरुद्ध राजस्थान सामना। गुवाहाटीत रंगणार सामना। हार्दिक पांड्याची फेरारी नंतर नवी कार। कोट्यावधींची आलिशान कार हार्दिकच्या ताफ्यात।